नमस्कार, मी पूजा, तुमच्या सर्वांची दोस्त आणि होस्ट। आज मी आले आहे औरंगाबादमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्कानगरीमध्ये। आज मी इथे फ्रेंड्स चायनीज आणि पावभाजी ट्राय करणार आहे। तर आपण इथले यांचं चायनीज ट्राय करणार आहोत। यांचं चायनीज खूप फेमस आहे आणि सॅटर्डे संडे यांच्याकडे खूप मोठी गर्दी असते। तर आपण यांचा आज चायनीज ट्राय करूया आणि पाहूया कसा आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे हा मी खूप दिवसांनी घेतला आहे, म्हणजे खूप दिवसांचा गॅप झाला आहे। तर तो का झाला आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन, त्यासाठी आमचा व्हिडिओ पूर्ण पहा। हे इथले ओनर आहेत, आपण त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेऊया। सर, तुमचं नाव काय आहे? नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक महाले आहे। तुमच्या शॉपचं नाव काय आहे? फ्रेंड्स वेज चायनीजमध्ये आपलं स्वागत आहे। तुमचा टायमिंग काय असतो? सकाळी 11 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत। आणि हे जे चायनीज बनवता हे स्वतः बनवता? हो, मी स्वतः बनवतो, 8 ते 10 वर्षापासून बनवतो। अच्छा, आणि तुमचं स्पेशल काय आहे? आपल्या इथं चायनीजमध्ये स्पेशल आहे चायनीज भेळ। आता नवीन एक डिश लॉन्च केलेली आहे चायनीज प्लेटरमध्ये। त्याच्यामध्ये एक नूडल्स आहे, शेजवान राईस आहे, पनीर चिल्ली आहे, मंचुरियन ड्राय आहे, असं एक कॉम्बो प्लेटर राहतो। आणि त्या प्लॅटरची कॉस्टिंग काय आहे? साधारण 150 रुपयामध्ये आपल्याला हा प्लॅटर मिळेल। तुम्ही 150 रुपयामध्ये चायनीजचे सर्व टाईप ट्राय करू शकता। तर आपण आज प्लॅटरच ट्राय करूया। तर तुमच्या शॉपचं लोकेशन काय आहे? आपलं शॉप उल्कानगरी पेट्रोल पंप, रिद्धी सिद्धी हॉल समोर, वर्धमान रेसिडेन्सच्या बाजूला, लक्ष्मी सँडविचच्या बाजूला। आणि चायनीज सोडून तुमच्याकडे अजून काय असतं? चायनीज सोडून आपल्याकडे पावभाजी आहे, पावभाजीमध्ये व्हरायटी आहे, पुलाव आहे, पुलावमध्ये व्हरायटी। आणि इथे बसायला पण भरपूर प्लेस आहे, एकदम फॅमिलीसुद्धा इथे येऊ शकते। एकदम छान एन्व्हायरमेंट आहे। ही फ्रेंड्स चायनीजची खासियत आहे। हे आपल्याला नूडल्स आणि त्यांची चटणी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी देता। हे त्याला हे टाईमपास म्हणतात, म्हणजे जोपर्यंत आपली ऑर्डर येते तोपर्यंत आपण हे खायचं, हा टाईमपास आहे। हे पहा, आपलं हे चायनीज प्लॅटर रेडी आहे, त्यांनी आपल्यासाठी हे सर्व केलं आहे। आपण आज ते आता ट्राय करूया। हे आहे पनीर चिली, हा आहे फ्राईड राईस, हे आहे मंचुरियन, आणि हे आपले सर्वांचे आवडते हक्का नूडल्स। विदाऊट हक्का नूडल्स ते काही चायनीज नाही आहे। तर आपण ते आज ट्राय करूया। सर्वात आधी मी हक्का नूडल्स ट्राय करते। याच्यामध्ये व्हेजीजचा भरपूर वापर केला आहे त्यांनी। हे पहा, भरपूर आहेत व्हेजीज।
यांची टेस्टसुद्धा झकास आहे, खूपच मस्त. जास्त स्पायसी नाही आहे, चायनीज जास्त स्पायसी चांगलं लागत नाही. यांच्या चायनीजची प्रॉपर टेस्ट आहे. आता मी ड्राय मंचुरियन ट्राय करते. ड्राय मीन्स थोडी ग्रेव्ही आहे. जर आपल्याला नूडल्स आणि फ्राईड राईससोबत जर ग्रेव्ही आवडत असेल तर आपण तीसुद्धा याच्यासोबत खाऊ शकतो. आता आपल्या सर्वांचे फेवरेट ड्राय मंचुरियन. मंचुरियनची टेस्टसुद्धा खूप छान आहे, क्रंची आहे. आता मी फ्राईड राईस ट्राय करते. फ्राईड राईसला एकदम मस्त स्मोकी फ्लेवर आहे, खूप मस्त वाटतं आहे खाताना. आता सर्वात लास्ट पनीर चिली. याआधी मी ते पनीर चिली ट्राय केलं होतं, मला तेव्हा खूप आवडलं होतं. हे माझं ऑल टाईम फेवरेट आहे यांचं पनीर चिली. यांचं जे पनीर आहे आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रंच, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. सपोज तुम्ही आता एकटे आहात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस ट्राय करायच्या आहे किंवा खायच्या आहे, तर हे जे प्लॅटर आहे 1 पर्सनसाठी सफिशियंट आहे. यामध्ये आपलं भरपूर पोट भरतं. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थसुद्धा आपल्याला यात ट्राय करता येतात आणि मजासुद्धा घेता येते याची. आत्ताच मी यांचं चायनीज प्लॅटर फस्त केलं आहे, भरपूर पोट भरलं आहे. तुम्ही कधी उल्कानगरीमध्ये आलात तर यांच्या चायनीज कॉर्नरला नक्की भेट द्या आणि यांचं प्लॅटर ट्राय करा. बाकीसुद्धा भरपूर पदार्थ आहे, तुम्ही ते पण ट्राय करा. आणि हे प्युअर व्हेज आहे. यांचं जे चायनीज कॉर्नर आहे प्युअर व्हेज आहे. तुम्ही म्हणाल की आमचे व्हिडिओज खूप लेट आले, पण व्हिडिओ लेट यायचं कारण असं आहे की आम्ही स्वतः आमचं वी टू फूडी टीमचं म्हणजेच मी स्वतः उल्कानगरीमध्ये मोदक अँड स्नॅक्स म्हणून एक आउटलेट ओपन केलं आहे. तिथे स्पेशल उकडीचा मोदक, वडापाव आणि मोमोज हे माझे स्पेशल आहेत, म्हणजे आमचे स्पेशल आहेत. त्यामुळे जरा आम्हाला व्हिडिओ यायला लेट झाला, बट इथून पुढे असं होणार नाही. आणि आज शिवजयंती आहे, तर शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाजी महाराज की जय. आजचा सर्वांना मला हा मेसेज आहे की देव आपल्याला जेव्हा बनवतं तेव्हा प्रत्येकाला असे सेपरेट असे छानसे गुण देतो. ते जे आपल्यामध्ये गुण असतात ते आपल्याला शोधून काढायचे असतात. म्हणजे कोणी एज्युकेशनमध्ये हुशार असतं, कोणी कुकिंगमध्ये हुशार असतं, कोणी अजून कशामध्ये हुशार असेल. म्हणजे प्रत्येकाला युनिक काहीतरी देवाने दिले असते, ते आपल्याला शोधून काढायचं असतं. आणि ते शोधून काढल्यानंतर आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि काम केल्यानंतर की आपल्याला लगेच त्यामध्ये यश मिळेल किंवा आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये खूप भरभराट होईल असं नसतं. आपल्याला त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत आपण घ्यायची आणि त्या मेहनतीमधून तुमच्या स्वतःचं असं काहीतरी मस्त असं उभं करायचं. आणि तुम्ही जेव्हा स्वतःचं काहीतरी उभं कराल ना, तुम्हाला स्वतःलासुद्धा खूप छान वाटेल. आणि ते केल्यानंतर बाकीच्यांनासुद्धा तुम्ही मदत करायची आणि माणूस म्हणून छान जगायचं. थँक्यू. वेट आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला असेच सपोर्ट करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.